अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार ह्या राज्याच्या दुसऱ्या उपमुख्यमंत्री बनलेल्या आहेत. त्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्ष नेत्याही आहेत. 26 फेब्रुवारीला सुनेत्रा पवार ह्या त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षासुद्धा बनत आहेत. आणि ती मागणी पहिल्यांदा कोणी केली असेल तर ती नरहरी झिरवाळ यांनी केली, जे नरहरी झिरवाळ राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री तसंच विशेष सहाय्य मंत्री आहेत. आपल्यासोबत नरहरी झिरवाळ आहेत. सर, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री व्हावं असं बारामतीतच तुम्ही बोललात. तुम्हाला तशी स्वतःची भावना होती की तुम्हाला असं वाटलं नाही पक्षाला आत्ता त्यांची गरज आहे तर हा विचार आपण मांडला पाहिजे म्हणून तुम्ही बोलला होता? काय झालं, तो क्षणच असा होता का प्रत्येकाला अनावर व्हायचं, अश्रू यायचे प्रत्येकाचे. म्हणजे तिथं पक्ष, व्यक्ती, काय कोण जो भेटला तो त्याचं पहिले तर 2 दिवस म्हणजे अंत्यविधी होईपर्यंत 2 दिवस सुन्न लोक एकमेकाकडे फक्त पाहत होते, बोलतसुद्धा नव्हते. कसं होईल काय किंवा काय वाईट झालं, कसं झालं हळूहळूसुद्धा व्यक्त करण्याची लोकांमध्ये भावना नव्हती 2 दिवस. आणि ज्या वेळेला अंत्यविधी झाला, कोणाच्या मनात काय असेल माहीत नाही, माझ्या मनात काय होतं मला माहीत नव्हतं. पण जेव्हाही त्या गर्दीतून वाट काढत चाललो होतो तेव्हा महाराष्ट्रातले कोण म्हणायचं, साहेब आम्ही विदर्भातून आलो आहे, दादा गेले आता काय व्हायचं. आम्ही जेव्हा सगळे परत निघालो त्यावेळेची कहाणी आहे ती. काही करा पण ह्या दादाच्या जाण्यानं जे पवार कुटुंबावर जे दुःख कोसळलं आहे आपल्यावर सगळ्यांवर, त्याची झीज पूर्ण भरून निघणार नाही. परंतु एक आहे का ताईंना दादाच्या जागेवर बसवलं पाहिजे असं म्हणत म्हणत मी अनेकांचं ऐकत गेलो. बाहेर आलो, मला चॅनलवाल्यांनी विचारलं तुमचं मत काय. मी सांगितलं बाबा एवढ्या ह्या पोझिशनला माझ्याकडून आता उचित नाहीच बोलणं किंवा शक्य होणार नाही. पण ते एवढंही झालं का अगदी कार्यकर्ता म्हणून नाही, सर्वसामान्य माणूस भेटायचा, काही करा. आता आपलं कसं व्हायचं, आता दादा नाहीत आपल्यात. मग मी विचारायला लागलो का बाबा काय केलं पाहिजे. अनेकांनी सांगितलं काही करा पण सुनेत्रा ताईंनाच दादाच्या जागेवर तुम्ही सगळ्यांनी ती जबाबदारी घ्या असं म्हणून सांगितल्यानंतर मी ते बोललो. त्याच्यावर माध्यमातून विचारलं गेलं, बातम्या सुरू झाल्या. विलिनीकरणाच्या संदर्भात तेव्हासुद्धा मी भावनिक म्हणून बोललो होतो त्या दिवशी. का झालं पाहिजे आता, पण झालं पाहिजे तर कोणी कोणात जायचं हा विषय आलाच होता. आणि मग त्या दिवशी मी पुन्हा सांगतो, आम्ही तसं आता विलिनीकरणाच्या संदर्भात बोलणंच बंद केलं आहे. पण त्या दिवसाचं म्हणून मी सांगतो का साहेबांची माफी मागू, आम्ही चुकलो आहे त्या दिवशी मी म्हणत होतो. ओके. कारण तो समयच तसा होता. त्याच्यानंतर मी पुन्हा कधीच बोललो नाही. पण अनेकांनी सांगितलं नंतर जेव्हा ताईंना गटनेतापदी निवड झाली, उपमुख्यमंत्री म्हणूनही निवड झाली, त्यावेळेला प्रत्येकानं सांगितलं की आमच्या मनातलं तुम्ही सांगितलं. याचा अर्थ सगळ्यांच्या मनात ते होतं. नाही, तुम्ही बोलल्यानंतर माझ्यासारख्या पत्रकाराला असं वाटलं की कदाचित पवार कुटुंबियांमधूनच तुम्हाला पुढं केलं गेलं का, की तुम्ही हा विचार आधी मांडा तर तिथे बारामतीत की सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा. नाही, त्यांची माझी तर भेटही झालेली नव्हती. कारण अंत्यविधी झाल्यानंतर आम्ही जसं तर निघायला लागलो, मोठ्या साहेबांचं दर्शन घेतलं ना आम्ही निघालो, ताईंना भेटलो निघालो. पण एक शब्द बोलायचं तिथं तो प्रसंगच त्या इतका गंभीर होता का मी म्हणतो काय कोणी कोणाच्या बरोबर काय म्हणून पाहायचे एकमेकाकडे फक्त. पण तुमची ती मागणी सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा ती पूर्ण झाली की? पूर्ण झाली. माझी मागणी होती असं नाही, जनतेच्या मनातलं मी बोलून दिलं आणि ती पूर्ण झाली. बरोबर आहे. तेव्हा ते सगळं वातावरणच एवढं भावनिक झालं होतं. एवढा अकाली मृत्यू अजित पवारांचा होईल की जो माणूस सकाळी 6 वाजल्यापासून कामाला लागत होता, धडाडीचा नेता, की असा नेता कदाचित आता महाराष्ट्रात क्वचित दिसेल की जो सकाळी 6 ते रात्री 11 काम काम आणि वर्षाचे 365 दिवस. म्हणूनच मी एक
चॅनललाच सांगितलं होतं, त्या शोकसभेत कुठल्या तरी सांगितलं का दादा 66 वर्षाचं वय होतं दादांचं, पण वय 66 आणि काम जर धरलं तर ते 76 वर्षाचं झालं. हो, ॲडव्हान्स जे बरोबर आहे, बरोबर काम आहे, केलं, बरोबर. कामाची ते गतीच तास- खूप. ते तास जर मोजले तर 10-12 वर्ष त्यांचे वाढलेत असं माझं मत आहे. आणि सर पुन्हा कसं की दादा असा माणूस होता की ज्याला ग्रामीण भाग कळत होता, तिथले प्रश्न कळत होते, ज्याला महानगराचे शहरांचे प्रश्न कळत होते. म्हणजे असा मोठा आवाका असणारा नेता, जो सर्वांशी कनेक्ट आहे असा नेता अकाली जाणे हे खरंच महाराष्ट्रातल्या राजकारणातली पोकळी न भरून येणारं काम आहे. तुमच्यासारख्या आमदारांवर, नेत्यांवरती विश्वास टाकणे म्हणजे तुम्ही तर फार म्हणजे सौभाग्य आहे तुमचं की शरद पवारांचंही तेवढंच प्रेम आणि अजित पवारांचंही नंतर तेवढंच लागलं. हां, आहे भविष्यात ते असंच प्रेम पवार कुटुंबाचं राहील माझ्यावर, माझा विश्वास आहे. माझ्यावरच नाही तर जे म्हणून कार्यकर्ते त्यांना जोडले जातात त्यांना ते एका कुटुंबातला घटक म्हणूनच सांभाळतात. म्हणजे मी दादाचं पाहिलं, काळजी काय काय घ्यावी का लोकांनी विश्वास टाकला आहे, त्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी काय करावं, माझ्याकडून कितीतून मला समाजाला देता येईल, विभागाला देता येईल, किती त्रास द्या पण द्यायचं आहे त्यांना. त्याच्याबरोबर तब्येतसुद्धा, पोट मोठं दिसतं आता, काळजी घे शरीराची असं दादा सांगायचे. बापाच्या जागीचंच काम